तर आज आम्ही 11ला निघणार आहे. पनवेलवरून ट्रेन आहे गोव्याला मडगाव स्टेशनवर. तर चला जाऊया, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि भरपूर मजा येईल, नक्की बघत राहा. गाईज आता मी पनवेल स्टेशनवर पोहोचलेलो आहे आणि आता इथून 11 वाजेची ट्रेन आहे. डायरेक्ट गोवा भाई ना संजय भाई. फुल मजा करायची ना तुला आपला केतन भाऊ. गाईज फुल मजा येणार आहे. लास्टमध्ये बघा तुम्ही आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो ना, या वर्षी निघालो आहे. तर बघूया पुढच्या वर्षी आमचा केदारनाथचा प्लॅन आहे. बघूया तो पण सक्सेस होण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्याच्या मागे आहो पण होईलच. आम्ही नेक्स्ट टाईम बघूया, मला बघायला भेटेल केदारनाथचा पण. तर मजा या ब्लॉगमध्ये मजा आली तर समजा पुढच्या ब्लॉगमध्ये पण फुल मजा येणार तुम्हाला. तर आज पण बघत राहा आणि भावाला लवकर जास्त सबस्क्राईब करा. भावाचा थोडासाच आता मोनेटाईज व्हायचं चॅनल बाकी राहिलं आहे, लवकर जास्त करा. चला गाईज भेटतो पुढे, कंटिन्यू राहा. तर गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहेत आणि मस्त आम्ही एका तिघा झोपले हे म्हणजे बसले ना, मी झोपले डायरेक्ट. कारण की इथं वरती छप्पर आहे, मला काही बसायला जमलं नाही. दुसरी पोरं वापर आपली यांची दैना झालेली आहे. गाईज बघू शकता तुम्ही, छोट्या बघू शकता कसा झोपलेला आहे बोल. गाईज आता डायरेक्ट गोव्याला गेल्यावर भेटू. बाय बाय. लय गर्दी आहे गाईज, आता गोव्याला भेटू डायरेक्ट गोव्याला. गुड मॉर्निंग गाईज, आता सकाळी 9 वाजलेत आणि आम्ही फायनली पोहोचलोय मडगाव स्टेशनला. सतीश बाय काय बोलतो मग? कसला टाकला तुझं झोपवलेले पीठ? संदेश झोपलेला पाहिजे. आता निघालेलं आहे बीचवर जायला. आम्ही ठरवलं आहे कोलवा बीचवर जाणार आहे. गोव्यामध्ये सुप्रसिद्ध असा बीच आहे कोलवा बीच. अरे कोलवा बीच. फॉरेनर का फॉरेनर आवतार का फॉरेनर का आमचे. कुठल्या ब्रिजला जा? कोलवा बीच. तर चला गाईच भेटतो पुढे. दोघांवरती बसू. किती किलोमीटर आहे कोलवा बीच? एक 10 किलोमीटर. तर गाईच आमचा रूम बघू शकता. भाई जेवायला बसले. संध्याचा गाडी नाके रातभर झोपले तरी अजून यायला काही झोपा पूर्ण. मस्त रूम आहे गाईच, एसी फुल. हा जाऊन घे तू पहिला. तोंड तरी धुला का तुम्ही? तोंड हट. तुझं घर याचा उपवास आज शनिवार. बाईला काहीतरी आणायला लागेल आता व्हेज. आई बघा लेग पीस ना तो चमचा बाईला कसला अरे संध्या तू. हे पाणी काही गोवामध्ये फुल राहणार आणि एक मथुर बोलते मथुर. सब मथुर पहने इधर, सब मथुर पहने. नेटवर्क घ्यायला सांगा तुझ्या पटकेन. चल नेटवर्क स्लो व्हाय. हो ना. तर गाईज आता संध्याकाळ लगे 6 वाजलेत आणि आम्ही चाललोय बीचवर. ते काय उठले नाही, जेवले आणि मस्त झोपले. अजून काय कारण तसं उठत नाही. तर आपण तिघेच जाऊया. आम्ही तिघेच चाललोय. संदेश भाई झोप झाली का मग पूर्ण? ट्रेनमध्ये फिट झोपलेला पूर्ण रातभर झोपलेलं तरी याची झोपा काय पूर्ण होत अजून. बरं अरे संध्या एकदम बाय काय बोलतो मग? झाली का झोप पूर्ण? गाईज काय झोप पूर्ण होईल. ट्रेनमध्ये रातभर जागा होतो, झोप काय पूर्ण होणार 2 तासामध्ये. ट्रेनमध्ये काहीच झोपत नाही आली आम्हाला. एकच झोपलेला आमचा बादशाह. चला जातो आता बीचवर. काही जंगलात आणले आहे मला, काही समजून नाही ना रस्ता पण. हे कुठं चालले मला? कसला गावठी जंगल आहे इथं. हा ना रस्ता इश्या. अरे आलेलो आहे कोलवा बीचला. एक नंबर वातावरण आहे.
पब्लिक तर इकडे बघू शकता. इकडे पूर्ण खुलं आहे. अरे तो आवत दे तुला एकदा आवत जा ना एकदा जवळच जा. चिमोर येले चिमोर येले. अरे इकडे कुठे चिमोर आहे या मोठे. मोये मोये काय लागेल वायपर. वायपर घाला लागले आता पाणी घ्यायला. हा जास्त पाणी येते का. काही तिकडे भरपूर गर्दी आहे. आम्ही होतो त्या ठिकाणी तर गर्दी नव्हती. हे जा रे चल पाण्यात जा. बस झाला ते बस झालं. स्नॅप स्नॅप बीप नको टाकू. चल ते पाण्यात जा लवकर चल. हा लोक टाइम हो मग इथं लोक काय लाग मासं बकराला. हा जा चल लवकर मग आतमध्ये जा ना. जा पण लवकर चल. तिथे बघू शकता पॅराशूट है ना. काहीच इथं रात्री भरपूर मजा असते. संदेश भाई इथे या का रात्री नाचायला. हे इथं का संदेश भाई नाचायला ये बरं इथं येशील ना. संदेश भाईचा मित्र भेटला नाही इथं. संदेश भाई मित्र बघे तुझं. हे गौरी आहे ना आणे वाटतं. ट्रेनला आले नाही. बीच वरून आलो आणि मस्त फ्रेश झालो. आणि हे बघा हे झोपताना अजून. रात्री कसा आलाय फोटो माझा. साधं काम आहे का आपला. रात्री झोपलं म्हणून मी बीचवर. आपण झोपलो ना म्हणून बीचवर नाही गेलो. सीध्या उठ ना यार. काय फिरायला आलं का झोपायला आलं तेच ना आमचं. रात्रभर जागी आहे माझा मोबाईल पण. हो पण चल चल उठ चल. मोबाईल भेटेल चल. फोन करतो ना माझा फोनवर. चल मोबाईल घेऊन गेला. गाईच आमच्या रूमच्या बाहेर मस्त व्ह्यू एक नंबर. हे बसलं बघा दोघं बिचार. हे झोपायला झालं ना. हे बघा एक नंबर व्ह्यू आहे गाईच. इकडे पण दाखवतो तुम्हाला. ते जा ना आंघोळ करता काले या. चला फिरायला लाव. चला आता मस्त हे चला आपण जाऊ. चला यांना राहून दे इथंच. मग हे बीच भारी. बीच भारी आहे भाई. मजा आली. विचार त्यांना फोटो विडिओ करायला बघले ना स्टोरी. गाईच पुन्हा एकदा आम्ही बीचवर आलोय. हे आले नव्हते दुपारी त्याच्यामुळे त्यांना घेऊन आलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमचे युवराज भोईर. संदेश भोईर तर आमचे युवराज भोईरला काय कामात नाही. ब्लॉकच देतो नुसतं. आले गोव्याला नुसता पैसा कमवला. नुसता पैसा. हायगाई चालले. ती लाईट आणि इकडे टाकलं. इथे बघ डिस्को लाईट आहे. डिस्को आणि काहीतरी मस्ती चालू केलेली आहे आता.
काय करायला घेतले राहते या टायमात? तुझं नाव लिहिता मी. मथुर बघू कुठे लिहिले. इथं राम ना. आले पाहिजे काय लिहिले? याने मदीना. तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे ना यो? गर्लफ्रेंडच नाही तर गाप याने नाव लिहायला बिन लिहिला. माझी गर्लफ्रेंडच नाही. काहीच यांनी मथुरचं नाव करायला घेतले इथं आपले. मथुर लाईट कर तुझी. चल लाईट कर जिद्या. नाही रे नीट दिस. कुठे आले अंद्या? कवाला येणार मग कुठे आले? कुठं अर्ध्याने तुला जाऊन देतील का? ते जाऊन देतील. एमसी स्टँड. एमसी स्टँड बोलते का? मला पटना तो का? तिथं संदेश बस स्टँड आहे. हा संदेश बस स्टँड का? बादशाह. काहीच ते एक फंक्शन आहे आणि हे पुरं कुठं आले रा? जेवायला का तिथं? तू जेवायला ऑर्डर दिले ना बोलतो फुकटे महाराज बोलते बघ. गोव्याची जत्रा का? गोव्याची जत्रा बोलते बघू शकता. सध्या चांगला गाणं लागलं ना पकानात मगाशी कुठला गाणं लागलं? Maria Betase, oh Maria Betase,